नमस्कार, मी संदीप पाटील, वेलकम सीड्स कंपनी प्रतिनिधी। आपण वेलकम सीडची शेणनेट पॉलीहाऊस काकडी सुजाताच्या प्लॉटवर आलोय। भाऊने सुजाता लागवड केली, त्यांच्याकडून जाणून घेऊ व्हरायटी कशी राहिली। भाऊ नमस्कार। नमस्कार। आपलं नाव सांगा अगोदर। माझं नाव करण काशीनाथ थोरात, गाव पिंपरी गवळी, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। बरं, आपण जी आता वेलकम सीडची काकडी लावली शेणनेट मध्ये कोणती व्हरायटी लागवड केली? वेलकम सीडची सुजाता लागवड केली। लागवड तारीख कधीची आपली? 28 एप्रिल मार्च 28 मार्च। बरं, आज किती दिवस झालेत? आज 2 महिने होत आलेले आहेत, जवळपास 2 महिने झालेत। आज तुमची 31 मे। हो। बरं, आपला जो काकडीचा प्लॉट आहे किती तोडे झाले असतील बरं आतापर्यंत? 4 तोडे झालेले सर। 4 तोडे झालेत। बरं, तुम्हाला आता 4 तोडे किती क्षेत्र लागवड आहे आपली? 20 गुंठे। 20 गुंठे लागवड केलेली। बरं, 20 गुंठ्यामध्ये एका तोड्याला माल किती निघतो सरासरी? सरासरी 1 टन माल निघतो। 1 टन माल निघतो। आणि तुम्ही कोणत्या मार्केटला विकतात बरं सुजाता? शिरूर मार्केटला। आणि आजचा आता काय भाव काय विकू राहिले बरं साधारणतः? 30-32 रुपये होती, पण आता 22-25 पर्यंत विकते किलो। बरं, तुम्हाला वेलकम ची सुजाता व्हरायटी कशी आहे, तुम्ही लागवड कशी केली, तुम्हाला याच्यातून माहिती कशी भेटली बरं? पाटील साहेबांचा व्हिडिओ बघितला युट्यूबला, त्यामुळे आम्हाला माहित झालं की नवीन व्हरायटी आली, रेट पण चांगले होते बाकीच्या कंपनीपेक्षा, त्यामुळे आम्ही ही लावायचं ठरवलं। हा आमचा 6वा प्लॉट आहे, रेग्युलर आम्ही लावित आहे। ह्याची शायनिंग चांगली आहे, रेट पण चांगले आहेत आणि मार्केट पण गिराईक आपल्याकडे आहे। काकडीला चवीला कशी वाटते बरं? चवीला 1 नंबर आहे, रेग्युलर म्हणजे गावरान गिराईक आम्हाला प्रत्येक वेळेस एक्स्ट्रा भेटत आहे आणि रेट पण दुसऱ्या काकडीपेक्षा चांगला भेटत आहे। 150-200 रुपये प्लस जाते। बरं, लांबी वगैरे कसं काय इतर व्हरायटींपेक्षा? 1 नंबर क्वालिटी, चव 1 नंबर आहे। बरं, तुम्ही आता जी सुजाता लागवड केली, तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगू शकता बरं सुजाता बद्दल? लागवड केली पाहिजे काय वाटतं? 100% एक वेळेस शेतकऱ्यांनी लावली ना, परत तो दुसऱ्या व्हरायटीकडे जाऊ शकत नाही। लावून पाहा, शेतकऱ्यांनी लावून पाहिजे। बरं, तुम्हाला रोगाला वगैरे कशी वाटली बरं? आतापर्यंत जवळपास 2 फवारणी झालेल्या आहेत फक्त, तरी पण प्लॉटची क्वालिटी एकदम छान बनलेली आहे। शेतकरी बंधूंनो पाहू शकता तुम्ही, प्लॉट दादांनी एकदम सुंदर बनवला आणि तुमची जमीन पण अजून थोडीशी मुरमाड आहे आणि आता टेम्परेचर पण खूपच आहे। एकंदरीत तुम्ही जी सुजाता लागवड केली याच्यावर समाधानी आहेत का? हो सर, 100%। प्लॉट चांगला बनवला, छान बनवला। धन्यवाद, थँक्यू।